नमस्कार मंडळी, तुमचं श्रेया किचन मध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत बनवल्यावर तुम्ही नाव ठेवा. म्हणजे नाव ठरवा. अरे कहना क्या चाहते हो? तर गाईज, आपण जे काही बनवणार आहोत त्याचं साहित्य आहे ब्रेड, सॉस, फुकट मिळालेले चिली फ्लेक्स आणि ऑरिगानो, अमूल चीज, टोमॅटो, कांदा आणि ते कोणत्या भाज्या असतील पण मी कणीस घेतले. आणि झुप 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 मेन इन्ग्रेडियंट आहे. क्या बोला तूने? इन्ग्रेडियंट आहे हा पिझ्झा पास्ता सॉस. तर आता तुम्ही इन्ग्रेडियंट्स बघितले असतील तर आपण काय बनवणार आहोत ते तुम्हाला समजलं असेल. मला पण समजलंय. मी आता बनवणार आहे, तुम्ही बघा मी बनवते. ओके. मैं नहीं मानता. नानाजी टांग. Oh my God! Wow! तर हात धुवून घेतलेले आहेत कारण की हायजीन खूप महत्वाचं असतं. तर आपण पुढची प्रक्रिया करूया. प्रक्रिया गेल्या वेळीचा शब्द मला जर पल्लवी आणि ऐश्वर्याला आठवत असेल तर त्यांना माहितीये प्रक्रिया. मस्ती अंगाशी आली असते आता. तर गाईज, आता ही मस्ती आपल्या अंगाशी आली असते. जाऊ दे. तर आता आपण बटर घेत आहोत. तर तव्यावर मस्त बटर टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती सगळ्या भाज्या अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत कारण की त्या कच्च्या लागू नयेत म्हणून. ओके. आता तव्यावर बटर टाकून झालेलं आहे. आपण आता त्यामध्ये सर्व एकत्र भाज्या टाकणार आहोत. तुम्ही हवं तर वेगवेगळ्या पण टाकू शकता आणि गोल्डन होईपर्यंत ते चांगलं भाजून घ्या. 2 minutes later. भाज्या अशा गोल्डन रंग येईपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे. आता त्याचप्रमाणे आपण मकासुद्धा भाजून घेणार आहोत. मका आपण बाहेर काढून घेतलेला आहे. म्हणजे सगळे व्हेजिटेबल्स माझे एवढेच आहेत. मैं गरीब हूँ. एवढेच आहेत. एवढं आपण बाहेर काढून घेतलेलं आहे. आता होणार हे मेळ म्हणजे ह्याचा गेम आहे सगळा. ह्याचा हे झुप 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 ह्याचा गेम आहे सगळा. ह्याच्यावर आपण बनवणार आहोत. आणि हा, मी का बनवते हे मी तुम्हाला कारण सांगते. मी गेल्या वेळी पिझ्झा खायला गेलो होतो डॉमिनोज मध्ये. तर मी तिकडे त्या लोकांनी ऑरिगानो आणि चिली फ्लेक्स दिले नव्हते मला. तर मी मागितले तेव्हा त्या लोकांनी खूप सारे दिले. तर त्यातले उरलेले मी घरी येऊन आले. तर ह्यांचं काय करायचं आणि सगळंच होतं आमच्याकडे मका वगैरे. तर मी विचार केला काहीतरी बनवूया ना आपण, काहीतरी बनवूया यार, नाही तर काय उपयोग. श्रेया, अजून किती वेळ? मला चहा प्यायचाय. चहा? आपल्या आया आणि चहा यांचं अटूट नातं. मिळेल आवर चहाही मिळेल तुला. आता बनवलंच दे. मला चहा नाही येत. मला सगळं येतं गाईज, पण मला चहा नाही येत अजिबात. हे खरं सांगते, मी ऑन पब्लिक सांगते. मला चहा अजिबात येत नाही येत. एकदा मी माझ्या भावाला करून घातला होता चहा. त्यांनी आपलं मन राखण्यासाठी हो चांगला झालाय, पण नाही, तो कडू झाला होता चहा. त्यामुळे त्यानंतर मी चहा बनवण्याच्या भानगडीतच नाही पडले. ओके. तर आपण ब्रेड स्लाइस घेतोय. तो आता तवा गरम झाला म्हणून थोडे ब्रेड शेकलेले आहे. तर आपण मेन आता इन्ग्रेडियंट घेणार ते म्हणजे हे झूप झूप झूप. मी ह्याच्यावर जास्त भर देते कारण की ह्याच्यामुळे टेस्ट येते. पिझ्झा पास्ता सॉस नाव आहे त्याचं. कारण की ह्याच्यामध्ये ऑलरेडी चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि ज्या चटण्या असतील त्यांचा फ्लेवर ऑलरेडी येतो. तर तुम्ही हे चांगलं स्प्रेड करून घ्या पूर्ण ब्रेडला. संपूर्ण कडा आणि पूर्ण ब्रेडवरती हा सॉस पसरवून घ्या. आता आपला सॉस लावून झालेला आहे. आपण त्यावर टॉपिंग्स टाकत आहोत. त्यावर टाकतोय आपण मक्याचे दाणे, कापलेला कांदा आणि टोमॅटो. मी सध्या एवढंच टाकते कारण की माझ्याकडे एवढंच सामान होतं. तुम्ही अजून भाज्या ॲड करू शकता जसं की शिमला मिरची वगैरे वगैरे. तर आपले टॉपिंग्स टाकून झालेले आहेत. तर आपण चीज टाकूया. तुम्ही मोझरेला चीज पण टाकू शकता, पण मी चीज क्यूब वापरते कारण की मला मोझरेला चीज भेटलं नाही. सगळीकडे चांगलं स्प्रेड करून घ्या आणि तुम्हाला जेवढं चीज हवं आहे तेवढं घ्या. मला फार आवडतं म्हणून मी एवढं टाकते. तर आपण आता चीज घालून झालं आहे. तर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हे फुकट भेटलेले ऑरिगानो. फुकट भेटलेले आणि हे चिली फ्लेक्स. ओके. सगळीकडे चांगलं स्प्रेड करून घ्या. एकाच ठिकाणी राहणार नाही, जरा लक्षात घ्या.
तसं आपला पिझ्झा पास्ता सॉसमध्ये तशा ऑरिगॅनो वगैरे ह्याचा फ्लेवर असतोच, तरी आपण आपल्या समाधानासाठी एक टाकणार आहोत चिल्ली फ्लेक्स, थोडेफार, जास्त नाही, काही माझ्याकडे जास्त आहेत पण. आता ते चांगलं शेकावून आपण त्यावर ताट ठेवलेलं आहे आणि जोपर्यंत ते शेकते तोपर्यंत आपण गप्पा मारूया. तर गाईज, मला तुम्हाला असं सांगायचं होतं, मी शॉर्ट्स जे मी छोटे छोटे व्हिडिओ बनवते, शॉर्ट्स म्हणतात त्याला, रील्स बोलतात, त्या माध्यमातून तुम्हाला मी सांगू शकत नाही, पण मी आता सांगते, हा लॉंग व्हिडिओ आहे म्हणून. कसं आहे ना, एखादा कॉन्टेंट क्रिएटर किंवा एखादा आर्टिस्ट खूप मेहनत करत असतो, त्याच्या मागे त्याची खूप मेहनत असते. आता माझी खूप कॉन्टेंट क्रिएटर फ्रेंड्स आहेत, तर कसं असतं, एक रॅन्डम जे पब्लिक असतं, म्हणजे आमचे जे तुम्ही जे बघणारे प्रेक्षक असतात, त्यातले तुम्ही नाही तर कोणी असे असतात की ज्यांना की करायचं म्हणून कमेंट करतात, काहीही करतात, म्हणजे अक्षरशः त्या समोरच्या व्यक्तीला डिमोटिवेट होतात ते लोक. पण असं करू नका, कारण की आर्टिस्ट जो असतो आपला मनाने म्हणजे मेहनत करून तो पुढे जायचा प्रयत्न करतो आणि आपलीच मराठीत माणसं त्याचे पाय खेचतात. तर असं करू नका, प्रत्येक माणसाला सपोर्ट करा, कारण की कसं असतं ना, आपण जर समोरच्याला अप्रिशिएट केलं तर समोरच्यालाही उत्साह येतो ते काम करण्यासाठी. असं नाही की माझ्या बरोबर झाले म्हणून मी बोलते, असे खूपसे कॉन्टेंट क्रिएटर असतात ज्यांची स्वप्न असतात की आपण पुढे जावं. इनफॅक्ट आर्टिस्ट खूप त्यांना असं वाटत असतं की लोकांनी त्यांचं कौतुक करावं, बघावं. ऍटलीस्ट जर तुम्ही त्यांच्याबद्दल चांगलं बोलू शकत नाही तर काहीच बोलू नका, असं माझं म्हणणं आहे. एवढंच, त्यांना खूप सपोर्ट करा. आणि जर तुम्हाला माझा पण व्हिडिओ आवडला असेल तर ऑफकोर्स लाईक आणि सबस्क्राईब करा. मी अजून 2-4 बनवून घेते, तुम्ही पण या कधी खायला. मी नाही म्हणणार, मी बनवून देईन, फक्त येताना सामान घेऊन या. माझे खूप पैसे बुडाले त्याचे, घेऊन या सामान. ओके. आमच्या इथे वरती हळदी आहे आणि गाणं काय लागलंय, दादा तशी मी घेते, दादा मी लग्नाला येते. आपण वर जाऊन नाचू नाही शकत, आपण इथेच असा हा पदार्थ बनवता नाचू शकतो. तुम्ही नाचा. आता हे तयार झालेलं आहे. आपण आता याचे 4 भाग करूया, कारण की ते खायला सोपं पडेल. तुम्ही त्रिकोणी भाग सुद्धा करू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं. चांगलं असं काप करून त्यावर आपण सॉस टाकणार आहोत आणि एकदम परफेक्ट असं कापायचं आहे. त्याच्यानंतर मग त्यावर सॉस टाकून घ्या आणि आपण आता हे आपल्या मम्मी पप्पांना खायला देऊया आणि बघूया कसं झालंय ते. सो गाईज रेडी. आपण ही डिश मम्मीला देणार आहोत, तर तिची रिॲक्शन बघूया काय आहे. अरे वा, काय ते छान छान, काय तरी छान आलेस. खाऊन कसं वाटलं मम्मी? मस्त कुरकुरीत, म्हणजे कुरकुरीत. चीजचा प्रकार आवडला का तुला? हो. तुला पिझ्झा खायचा असतो तर मी तुला घरीच बनवून दिलं. हे असंच बनतात. बर, असं तेच तर रोज रोज संध्याकाळचं चहाच्या टायमाला सोबत एक कप चहा दे. तू जर असं रोज माझ्याकडून घेत राहिली ना, तू लवकर लग्न करून टाकशील माझं. रोज जर मी तुला असं काहीतरी नवीन बनवून दिलं तर लवकर लग्न करून टाकशील. बोलशील जा आता जेवण येते, तू जा सासरी. कसं आहे नक्की की फक्त व्हिडिओ पुरते? खरंच छान आहे ना. सो गाईज, आपली रेसिपी बनवून झालेली आहे. तर तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा आणि ही रेसिपी ट्राय करून बघा घरी. बाय.